नमस्कार, मी राजेंद्र झेंडे. स्वागत आहे आपल्या थेट वार्ता चॅनलवर. आज आपण एक अत्यंत संवेदनशील आणि विवादित विषयावर बोलणार आहोत. देशाचे दुश्मन या ग्रंथावर बंदी आहे का? हा ग्रंथ म्हणजे काय? लेखक कोण? हा वाद कसा झाला? त्यात काय अर्थ आहे? सर्वप्रथम पाहूया या ग्रंथाबद्दल प्राथमिक माहिती. देशाचे दुश्मन हा ग्रंथ आहे दिनकरराव जवळकर यांचा. लेखक हवेली तालुक्यातील आळंदी गावचा शेतकरी कुटुंबातून आला. या ग्रंथाची प्रथम आवृत्ती सन 1925 मध्ये प्रकाशित झाली आहे. या ग्रंथातील मुख्य मुद्दा होता त्या काळातील जातीय सामाजिक व्यवस्थेवरील तीव्र टीका, विशेषतः ब्राह्मणेतर चळवळीच्या दृष्टिकोनातून. आता पाहूया की या ग्रंथाबरोबर काय वाद झाले. दिनकरराव जवळकर यांनी देशाचे दुश्मन मध्ये असे लिखित केले की काही सामाजिक धार्मिक नेतृत्वे त्यावेळचे ब्राह्मण वर्गात अशी विचारप्रणाली असलेले हे देशासाठी शत्रू आहेत, असा खळबळजनक दावा त्यांनी मांडला. या पुस्तकाविरुद्ध एक व्यक्ती विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या नातवाने धाव घेतली व मानहानीचा दावा नोंदवला. त्या प्रकरणात लेखक, प्रकाशक व प्रस्तावनकारांना तुरुंगवासासकट न्यायालयीन शिक्षा झाली होती. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या प्रकरणात केस लढून दोषमुक्ती मिळवून दिली. आणि आता सर्वात महत्वाचा प्रश्न, आज देशाचे दुश्मन ग्रंथावर बंदी आहे का? उपलब्ध माहितीनुसार ग्रंथाची प्रथम आवृत्ती 1925 मध्ये प्रकाशित झाली. कोर्टामध्ये या ग्रंथाविरोधात न्यायालयीन प्रक्रिया पार पाडली गेली, परंतु त्यानंतर दोषमुक्ती मिळाली. आज ऑनलाईन स्वरूपात ग्रंथाची पीडीएफ आवृत्ती उपलब्ध असल्याचे दिसते. म्हणून सध्याच्या माहितीनुसार या पुस्तकावर पूर्णपणे बंदी असल्याचे दाखले नाहीत. म्हणजेच बंदी असल्याचा स्पष्ट दस्तऐवज सापडत नाही. मात्र ऐतिहासिक काळात संशोधन व न्यायालयीन छळाची घटना नोंदली गेलेली आहे. हा ग्रंथ केवळ विवादित कारणांसाठी नाही, तर त्या काळातील सामाजिक धार्मिक बदलांना उजाळा देणारा आहे. ब्राह्मणेतर चळवळ, जाती व्यवस्था, शिक्षण व समानाधिकार या विषयांवर तीव्र विचारवाटा या ग्रंथात आलेले आहेत. आजच्या काळातही या विषयांचा अभ्यास महत्वाचा आहे, कारण सामाजिक समावेश, जातीवाद, भेदभाव यांचे प्रश्न अद्यापही प्रासंगिक आहेत. तर मित्रांनो, आपण पाहिले देशाचे दुश्मन हा ग्रंथ व त्यावर होत असलेली वादग्रस्त प्रक्रिया. निष्कर्ष म्हणून सांगू शकतो की बंदी नसले तरी विवाद पूर्णपणे सुटलेले नाहीत. ऐतिहासिक संदर्भ व आजच्या काळाच्या अर्थांनी हा ग्रंथ एक जागरूकतेचं साधन आहे. विचारासाठी काही प्रश्न तुमच्यासाठी. सामाजिक साहित्यावर बंदी किंवा निर्बंध हे कधी न्याय्य ठरू शकतात? ग्रंथ किंवा लेखन हे समाज बदलासाठी उपयोगी की संघर्ष निर्माण करणारे? आजच्या काळात ब्राह्मणेतर चळवळ किंवा समावेशी चळवळीवर लेखन कसे काम करते? या विषयावर तुमचे विचार, प्रश्न व अनुभव असल्यास खाली कमेंटमध्ये शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आणखी अशाच चर्चेसोबत भेटू. धन्यवाद.